हिचं म्हणजे ही झोपेतूनही उठली आणि तरी खाऊ शकते ते म्हणजे डोकं. या निरागसतेचा हा जो चेहरा केलाय ना ती, त्याच्या मागे एक वेगळा चेहरा आहे, लक्षात ठेवा. एन्जॉयमेंट, हसतो खेळतो, अरे बापरे. मजा राहतो, मजा धमक्या देतो बाकीच्या सगळ्यांना जाऊन बोलतो सेटून मारीन ना मारीन ना मारीन ना. वा वा, वा वा दादा वा. ही मेसेज पर्सन आहे, ही मेसेज पर्सन. नाही नाही चुक्या चुक्या थोडासा चुक्या. मला किती माहिती आहे. वा, thank you. मी जिंकली आणि गप्प राहूगाच एक्सेप्ट कर. हा, मग हरीश तर होच म्हणणार ना सिंचनाला. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर पुन्हा एकदा तुमच्या आवडता जोडीला भेटायला आली आहे. कसे आहात? मस्त मजेत. हिच्यापेक्षा मी मजेत, मी मजेत आहे. मी जास्त मजेत आहे. मी मजेत आहे. किती भांडता, किती भांडता. मला सांगा, कोण भांडण्याची सुरुवात करते? मी आता कोणी केली? मी तर छान बोलली ना, मी मजेत आहे. दिसलंय लोकांना कोणी सुरुवात केली ते. हाच येतो आणि हाच माझ्या खोड्या काढत असतो की काही ना काहीतरी असं. नाही नाही, मी सुसभ्य आहे. काय काय सुसभ्य. असू दे, अडकेल जी. पण मला सांग की एक दिवस हरीश नसेलच तर धनश्रीला मजा येईल सेटवर? नाही, मी बोर होते. बिंग ऑनेस्ट, मी थोडीशी बोर होते अशी की अरे नाही हा, किंवा जरी तो आला तर सगळ्यात पहिलं येऊन भेटतो, तर त्यामुळे जर नाही भेटला फार वेळ तर माझं असं होतं नाहीये का हा नाहीये का, मग मी त्याला कॉल तरी करते की कुठे आहेस तू आज नाहीये का वगैरे, लेट आहे का, अच्छा ओके. पण मला थोडंसं होतं, मग ऍटलीस्ट वीणाताई तरी पाहिजे किंवा तिला त्रास देते म्हणजे त्रास द्यायला पाहिजे तिला. त्रास देण्यासाठी तुला शोध. हो मग काय तर. मज्जा. आणि हो, मला ऑफकोर्स मी मिस करतो जर ही शूटला नसेल, कारण सगळ्यात पहिले असं होतं की काय सिंचू नाही आज, म्हणजे माझे सीन नाही सिंचू सोबत आज, असं होतं मला. आणि कारण ती कंटिन्यू सवय झाली आहे स्क्रिप्ट रिडिंग करायची आणि त्यावर डिस्कशन करायची, सो त्याच्यासाठी पाहिजेत. आणि एकतर आमचा सगळ्यात आवडीचा प्रोग्राम म्हणजे जेवणाचा प्रोग्राम आमचा दुपारचा. हो. त्यावेळी सगळेजण आम्हाला लागतातच आमच्या रूममध्ये आणि सगळेजण Yes, सोबत yes. आम्ही जे जेवतो. आणि म्हणजे प्रत्येक जण जेही इथे येतात ते प्रत्येक जण हेच म्हणतात की तुमच्या इथे जेवतानाची जी मजा असते ना ती इतर ठिकाणी आम्हाला बघायला मिळत नाही. सो सगळ्यात जास्त आम्ही ते मिस करतो. मला असं वाटतं दोघांचा बॉन्ड इतका स्पेशल आहे ना तुमच्या, की आता मी एक गेम खेळणार आहे तुमच्यासोबत. हाऊ डू यू नो इच अदर. सो किती दोघं एकमेकांना ओळखतात हे बघायचं आहे. सो सुरुवात करते. एकमेकांची बर्थ डेट. 1 मार्च. आता हे माहिती आहे म्हणून मला नाही आता माहित. मला मी आता सांग. सांगितलंय पण सांगितलं तुम्हाला? सांगितलंय हो. त्या दिवशीच आपण सगळे गप्पा जुलै मारत होतो. जुलै 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 जातो का? नाही सप्टेंबर. येस येस. हा, सप्टेंबर. डेट नाही माझ्या लक्षात. सांग ना आता, म्हणजे मी विसरणार नाही. 29 सप्टेंबर. 29 सप्टेंबर. हा, 29. मला सांगा, एकमेकांचे फॉलोअर्स किती आहे हे माहिती आहे? हिचे I guess ह्याचे 130 15K का काहीतरी वगैरे आहे. काहीतरी आहे. 15K का काहीतरी हा. आहे तुझे. हम्म. हो हो. तुझे 130. नाही 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 120. बुकी मारे नाही मग. 100K चा क्रॉस आहे तो तुझा. तर ते तर माहिती मग ते आहे ना, मला माहिती आहे. ते तर नाही आहे माहिती असं आहे. नाही. 100K च्या वर आहे. 150. हा, 150. पुढे त्याच्या आसपास आहे तो, हा. ठीक. पैशांबाबत जास्त खर्चिक कोण आहे असं? ऑफकोर्स ही असणार. हा, म्हणजे आपल्या ऍज अ गर्ल मी असेन, हम्म. पण तसं बघायला गेलं तर म्हणजे आपापल्या इंडिव्हिज्युअल रिक्वायरमेंट्स वाईज मी पण नाहीये फार. हा, मी फार असा हा, आहे. खर्च मी हो हा आहे. थोडं बहुत करतो, हो, पण म्हणजे असं खर्चिक हा आहे. बाहेर जाऊन खाणं, इकडे तिकडे हा, ते फिरणं. चालूच असतो. हा, ते सो पाहिजेच ते. हा आहे कन्फर्म. एक आवडती डिश असं विचारलं हिला सगळ्यात जास्त काय आवडतं, की ही कधीही खाऊ शकते, आणि त्याला सगळ्यात जास्त काय आवडतं जे कधीही तो झोपेतनं उठवलं तरी तो खाऊ शकतो? झोपेतनं उठवलं तरी खाऊ शकतो. तो तर भरपूर गोष्टी खातो, म्हणजे बोरही खातो. है ना, है ना? बोरं खाऊ शकतो तो झोपेतून उठवलं तरी. चिंचा खाऊ शकतो. अँड देन तर्रीवाला चिकन असेल तर व्यवस्थित त्याच्या साईडचं. आणि हिचं म्हणजे ही झोपेतूनही उठली आणि तरी खाऊ शकते ते म्हणजे डोकं. मी केवढं जेन्युअनली उत्तर दिलं. हे जेन्युअनलीच आहे, कारण तू कधीही कोणाचंही कसंही डोकं खाऊ शकतेस. मी नाही डोकं खात. मी खूप हा, या छान. निरागसतेचा हा जो चेहरा केलाय ना ती, त्याच्या मागे एक वेगळा चेहरा आहे, लक्षात ठेवा. हे लोकांना वाटलं मी खूप त्रास देते. मी नाही त्रास. मी मस्ती करते. एन्जॉयमेंट, हसतो खेळतो, अरे मजा बापरे. राहतो. मजा करतो. So, डिश सांग पण आता खरं dish, उत्तर दे. मला वाटतं की चिकन आहे. चिकन तिला आवडतं खूप. हम्म. पाणीपुरी वगैरे.
येस येस पाणीपुरी, ट्रू. हे जे त्याने तुक्का मारला ना याच्या तोंडावर दिसलंय मला ते, पण खरंय मी कधीही उठून पाणीपुरी खाऊ शकते. म्हणजे झोपेतून 4 वाजता उठवलं तशीच उठून मी येईन की बाई हा चल खाऊया, हा. मी रेडी. क्रश सेलिब्रिटी कोण आहे? कोणाचा? सेलिब्रिटी क्रश हिचा? माझा मलाच माहिती नाही. हिलाच माहित नाही मग हा म्हणजे काय मला माहिती? आधीचा एक आहे तो. कोण हम्म? कोण? मला मला कसं माहित असणार? मला कसं माहित असणार? माझा आधी शाहिद कपूर होता. अरे शाहीद, या. अरे हा, मला शाहीद. खूप आवडायचा चॉकलेट बॉय. ओके शाहीद. Yes. त्याची कोण वाटते किंवा त्याचं कोण वाटतं? आय फील आलिया भट असेल किंवा रश्मिका वगैरे ना. मग कोण आहे? मला असं मग काही सांग, कोणी- मला पण फार माहित असं नाही, कोणी सांग काही ना. मला असं फार असं crush नाही. अश्विनी गोरले. हा, हा, सेलिब्रिटी क्रश आहे. या, या, या. हा व्हिडिओ अश्विनी बघणार आहे. So मला next विचारायचा एक शब्द जो वारंवार उच्चारला जातो असा तो कोणता शब्द आहे? हा नेहमी बोलत असतो तो आणि हिच्या बाबतीत. हा नेहमी बोलत असतो. हा फार बोलत असतो. एक शब्द नाही बोलत तो मला. हा एक बोलत मारीन ना हे सगळं बोलत सतत सगळ्यांना बोलतो. इट्स नॉट ओनली अबाउट मी. सगळ्यांना जाऊन बोलतो सेटून मारीन ना. त्या आनंदीला पण बोलतो. वा वा. वा वा वा, दादा वा. वा. एक फेवरेट कम्फर्ट फूड जर आता जे सांगितलं ते सोडून असं विचारलं असेल की डब्यातले असं भाजीच्या प्रकारातलं एखादं कोणतं कम्फर्ट फूड असेल? भाजीमध्ये भेंडी. भेंडी आवडते मला पण हा. भेंडी नाही भेंडीपेक्षा खात, चालत नाही. दुसरं काही असं. हा, दुसरं काहीतरी सांग. वांग होतं. हो सो सॉरी. वांग भरलेलं वांग. मी वांग्यासाठी वेड आहे. खूप म्हणजे वेड मी आहे. वांग्याचं भरीत, खूप वेळ आहे तो. Veg मध्ये म्हणा. हा हा. वांग्याची भाजी, सगळं वांग्याचा कुठलाही प्रकार, वांग्याचे कोणीही डबा काप. आणते. हो. तो गायब आणि करतो. आमच्या सेटवर असं आहे की कोणीही वांग्याची भाजी आणली तर ती पहिले मला आणून देतात. हो. हा असं आहे. आणि हा धमक्या देतो बाकीच्यांना, घेऊ नका ते माझे हा. ते माझे. हो, हो. सो तिचं ओव्हरऑल म्हणजे सगळंच हा, मी आवडतं तिला सगळंच खायला. खाते. माझं काही तसंच, असं नसतं. हा. माझे नखरे नसतात. माझे पण नखरे नसतात. आहे पण तिचं सगळं काय. फक्त तिचं एक आहे जेवणाची स्टाईल सांगतो मी तिची जेवणाची स्टाईल सांगतो तुला. सगळे कितीही 15 असू दे, 20 असू दे, 25 लोक असू दे, त्याच्यासमोर मॅडम जेवणार कशा? मॅडम खुर्चीत बसल्या आहेत आणि मॅडम अशा मला मांडी घालून बसायला फार ही आवडतं अशी खुर्ची आहे जेवायला. ना, ही अशी आहे आणि ही अशी आहे. आय एम दॅट पर्सन की मला तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये नेलं तरी मी तिथे हळूच बोलता बोलता माझा पाय वर होईल. दॅट इज मी. तर मी हे जास्त सांगू शकतो. मला सांग की तो अभिनेता नसता तर काय असतं आणि तू सांग जर ती अभिनेत्री नसती तर कोणत्या क्षेत्रात चांगलं काम करत? सोशल मीडिया क्षेत्रात तर, ती खूप ऑलरेडी ती सोशल मीडिया क्षेत्रात मोठी आहे. जर ती अभिनेत्री नसती तर त्यावर पूर्णपणे फोकस करून ती बापरे अजून कुठच्या कुठे असती. म्हणजे असं मी म्हणतो. आय फील की हे तुझ्यासाठी सोपं होतं. आय फील की तो पण अँकरिंग किंवा कॉमेडी मध्येच काहीतरी त्याने केलं असतं. आता तू हे बोललीस म्हणून पण मला स्वतः खरंच आजपर्यंत कधी असं स्वतःला कधीच As हे without वाटलं नाही actor की मी कधी विचार नाही स्वतःला इमॅजिनच नाही केलं मी कधीच. हा. कारण लहानपणापासूनच मी हे करत होतो त्याच्यामुळे मी Oh. कधी मी इमॅजिनच नाही केलं की मी ऍक्टर नसतो तर काय असतो. हम्म. हे डोक्यातच नाही आलं माझ्या कधीच. आजही कधी हा प्रश्न आल्यानंतर मी ब्लँक होतो की मी काय असतो. खरंच कधी कधी हा प्रश्न स्वतःलाही पडतो ना. तसं झालंय मला की आजही माहित नाही मी काय असतो. मेसेज पर्सन की कॉलिंग पर्सन कोण आहे? मी मेसेज पर्सन आहे पण जवळच्या लोकांसाठी नाही सांगायचं असं त्याचं त्याचं सांगायचं. ओ सॉरी ही मेसेज पर्सन आहे. ही मेसेज पर्सन नाही चुक्या थोडासा चुक्या. मला किती माहिती आहे देवा, thank you. हा कॉलिंग पर्सन आहे. Exactly. कॉलिंग पर्सन आहे. कॉलिंग मला फार मेसेज करत बसणं ते काय हे होत नाही. हा मूड खराब करण्यासाठी ही गोष्ट केली की लगेच मूड खराब होतो असं. ह्याचे केस बिघडवले. ह्याचे केस हो, हो. असे केले वगैरे तर हो, हो. मग लगेच. आणि तिचा फोनला जर आपण आपटलं त्याच्यावर तिचा कोणाचाही tripod मूड वगैरे- खराब होईल. तुझाच सांगतो कोणाचा नको सांगू मी. तुझा फोन तर तुझा. कोणाचाही हा. कोणाचाही तिचा होईल फोन की जर नाही पण. आपटला, हिच्या ट्रायपॉडला जर हलवलं, हा ट्रायपॉड. ट्रायपॉडला दगड मारतात तर तिचा दगड मारतो ट्रायपॉडला. हे काय लॉजिकल आहे का? आहे का? आणि म्हणजे लागला काय? लागला कधी? बोलतो इतका थांब निशाणा आता काय? मी शूट करत असेल किंवा काय ते बोलतो थांब
नेम लावून बघतो पडतंय की नाही ते. फोन लावलाय त्याला. म्हणजे मला सांगा दिवसात किती वेळा भांडता तुम्ही, असं जर विचारलं दोघांचं एक दिवसातलं किती वेळ चांगलं बोलता असं जर म्हणशील तर एखाद वेळा. आणि Please, जर please, सतत चांगलंच 90% बोलतो. चांगलं भांडण असतं आपलं. भांडण चांगलं असतं. 90% वेळा ही मुलगी माझ्यासोबत फक्त भांडत असते. मी नाही भांडत. भांडणं म्हणजे अशी भांडणं नसतात ती, ते ऐसावर येत आहे. भांडण पण भांडण नाही, म्हणजे भांडण या शब्दाला भांडण हे नावच देत नाहीये मला असं ती. वाटतं ठरवून येते. ठरवून भांडते ती. मी नाही, तो येतो, तो माझ्या रूम मध्ये येतो जर त्याला कंटाळा आला असेल तर. आणि मग असं येतो, काय करते, आणि मग पाठीवर पाठवून मारून पळून जाणार. आणि मला असं वाटतं तुम्ही बऱ्यापैकी एकमेकांना खूप ओळखताय. आणि तरी मी तुला सांगतो की हा. तरी आता कमी काळ आम्ही एकत्र आहोत, त्याच्यामुळे एवढाच माहिती आहे, एवढीच आम्हाला हो. आतापर्यंत. पण हळूहळू आता नेक्स्ट टाइम आपण जेव्हा अजून एखाद्या महिन्यानंतर कदाचित इंटरव्ह्यू करून त्याच्यात जर विचारशील ना, तर 100% मला असं वाटतं की हा जो भरपूर रेशो गोष्टी. आहे तो तुला चांगला मिळेल. कारण आता जस्ट आमची सुरुवात आहे, सो हळूहळू हे होतं. पण आता 29 सप्टेंबर मी लक्षात ठेवतो. येस, बट स्टील आय एम द विनर. काय म्हणतेस विनर? खूप गोष्टी पण मी गेस कसं आहे, केल्यात. इकडे या सिरियल मध्ये आम्ही नवरा बायको आहे ना, सो आम्ही दोघंही विनर. नाही. मी winner आहे. सिंचना विनर आहे. सिंचनाचीच हरीश नवरा बायको मध्ये पण हरीशची सिंचना आहे, तर आहे, so ते मी जिंकली आणि गप्प राहूगाच एक्सेप्ट कर. हा, मग हरीश तर होच म्हणणार ना सिंचनाला. हे असंच चालू राहणार आहे. आणि मला असं वाटतं हेच खरं तर आम्हाला खूप आवडतं. सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. आम्हालाही मजा येते या सगळ्या सेगमेंट्स करून तुमच्यासोबत. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.